नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आलेली असतानाच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये ही निवडणूक पोहोचली आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्याकडे पूर्णतः बहुमत असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी त्यांच्या पुढे तगडे आव्हान उभा केलेले आहे. त्याला कारणही अशीच आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील राडा प्रकरण, त्याचबरोबर सांगली जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला न दिलेला पाठिंबा, याच पार्श्वभूमीवरती अखेरच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आता अतिशय रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अद्यापही ठाम भूमिका भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे न घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या मतदारसंघातलं पक्षीय बलाबल जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची स्वतःची 371 मतदान आहे, जे 898 पैकी 371 मतदान आहे. आणि याचमुळे त्यांना विजयासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामधील मतांची आवश्यकता आहे. अद्याप तरी या तीनही पक्षांची एकत्रित एकही बैठक झाली नाही आणि पूर्णतः पाठिंबा या ठिकाणी व्यक्त झाला नाही. त्यामुळेच आता कालच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांची बैठक सातारा या ठिकाणी झाली आणि यामध्ये अनेक सदस्यांनी आधी भारतीय जनता पक्षाला बांधून घ्या आणि नंतरच पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. तर त्या अगोदर मंत्री शंभूराज देसाई यांनीही आम्हाला भारतीय जनता पक्षाने अद्याप कुठेही बोलवले नाही, त्यामुळे आम्ही येऊ नका तर कुठल्या गाडीत बसू असं स्पष्टपणे बोलल्यानंतर भारतीय जनता पक्षाला शिवसेना आणि राष्ट्रवादीने अगदी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आहे. अखेरच्या टप्प्यामध्ये आता त्यांनी भारतीय जनता पक्षाला आपल्या पाठीमाग फरफटत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याचमुळे 18 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये नेमकी काय भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादी घेते यावरतीच विजयाचं गणित अवलंबून आहे. आपण जर पाहिलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे मतदान 110 आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 145, ठाकरे गटाचे 2, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 78, काँग्रेसचे 72, तर इतर 120 मतदान आहे. आणि याचमुळे आता आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी चांगलेच या ठिकाणी तणवून धरल्यामुळे भारतीय जनता पक्ष पूर्णपणे त्यांना आता पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. हे होत असताना आता शेवटच्या टप्प्यामध्ये मतदाना दिवशी काय घडामोडी घडतायत याकडे संपूर्ण सातारा सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून कोणाचा विजय होईल? शिवसेना राष्ट्रवादी नेमकी काय करेल? याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.